साधकांनो, शारदीय नवरात्र सुरू झालेले आहे आणि दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वजण साधना करत आहात. आता ह्या काळामध्ये काही जण उपवास करतात, काही जण विशिष्ट असं व्रत करतात आणि दुर्गा मातेची पूजा अर्चा करून तिला प्रसन्न करण्यासाठी तर काही जण कठोर साधना देखील करतात आणि त्याच साधनेला उपवासाची जोड सुद्धा असते. उपवासाचे काही नियम असतात. उपवास करताना काही खबरदारी घ्यावी लागते. काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं, अन्यथा तो उपवास मोडू शकतो. नवरात्रीमध्ये उपवास करताना काय चुका टाळल्या पाहिजेत, या व्हिडिओमध्ये आज हा विषय मी तुमच्यापर्यंत आणला आहे. आता 4 दिवस झाले तरी देखील अजून बरेच दिवस बाकी आहेत आणि उपवासाच्या वेळेला तुम्ही खबरदारी घ्यावी हे मला वाटतं. आपल्यापैकी जे साधक उपवास करत असतील तर त्यांनी इतरांच्या घरी जेवायला जाऊ नये आणि इतरांचं पाणी पिऊ नये. असं जर केलं तर उपवास मोडण्याची शक्यता असते. आता हे का? कारण समोरचा व्यक्ती ज्याच्या घरी तुम्ही जेवणार आहात किंवा ज्याचं पाणी तुम्ही पिताय ते पाणी पाळलेलं असेल किंवा कुठल्या काही भांड्यांसोबत किंवा त्यांच्या खाद्यासोबत ते मिक्स झालेलं असेल ह्याची आपल्याला काहीही माहिती नसते. त्यामुळे आपण आपल्या घरचंच पाणी प्यावं हा नियम साधकांनो तुम्ही महत्त्वाचा आहे, हा तुम्ही कटाक्षानं पाळावा. नवरात्रीच्या काळामध्ये तामसी पदार्थांपासून दूर राहावं, जसं की कांदा, लसूण ह्यांचा वापर पूर्णपणे थांबवावा. शारदीय नवरात्रीमध्ये सात्विक आपल्याला राहायचं आहे, सात्विक आयुष्य जगायचं आहे. कोणत्याही प्रकारचं भांडण तंटा किंवा कोणत्याही प्रकारचा राग तुमच्या मनामध्ये येता कामा नये आणि म्हणूनच उपवास करत असताना किंवा जर एक वेळ तुम्ही संध्याकाळी उपवास सोडत असाल, कांदा लसूण न वापरता केलेलं आपण जेवण जेवावं. उपवासात साधकाने ब्रह्मचर्य काटेकोरपणे पाळलंच पाहिजे. तुम्ही कामावर जात असाल, तुम्ही नोकरीसाठी बाहेर जात असाल, पण दिवसातून एक वेळ तरी देवाच्या नावाचा जप तुम्ही करायलाच हवा. ते जर केलंत तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. इतरांबद्दल वाईट बोलणं किंवा इतरांबद्दल टीका करणं हे तुम्ही पूर्णपणे टाळलं पाहिजे. अशा गोष्टी तुम्ही जर केल्यात तर त्यानं उपवास मोडू शकतो किंवा उपवास जरी राहिला तरी उपवासाचे फायदे काही मिळणार नाहीत. हे मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही. हे साधनेचे दिवस हे केवळ सण किंवा करायचा म्हणून उपवास नाही, तर आपली आध्यात्मिक प्रगतीसुद्धा झाली पाहिजे. आपल्या आयुष्यात जी काही संकट आहेत ती दूर आपल्याला करायची आहेत. म्हणून आपल्या इष्टदेवतेच्या सान्निध्यात राहून किंवा नवरात्रीची साधना तुम्ही करताय तर दुर्गा मातेच्या सान्निध्यात राहून प्रत्येक भक्ताने हे नियम जर पाळले तर देवी आईचा आशीर्वाद निश्चितच तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर ह्या गोष्टी पाळत नसाल तर मग उपवास करून देखील काही फायदा नाही. जे आहे ते आज मी स्पष्टपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. तुमचा उपवास भलेही राहील पण त्याचे फायदे काही मिळत नाहीत. मग असे अनेक प्रश्न कमेंटमध्ये येतात की आम्ही साधना करतो, आम्ही भक्ती करतो किंवा आम्ही मंत्रजप करतो, पण तरी देखील आम्हाला आमच्या उपवासाचे किंवा मंत्रजपाचे फळ मिळत नाही. कारण एखादी सात्विक गोष्ट, एखादी धार्मिक क्रिया जर तुम्ही करत असाल, देवाची भक्ती जर तुम्ही कराल तर देवाला अभिप्रेत असलेली जी आपली वागणूक आहे तिच्यात देखील बदल घडवावा लागतो. तुम्ही जर सतत क्रोधित असाल आणि तुम्ही इतरांचं वाईट चिंतत असाल किंवा विनाकारण कोणाला त्रास देत असाल आणि जर तुम्ही भक्ती करत असाल तर मग त्याचा काहीही उपयोग नाही. एक गोष्ट मला इथं तुम्हाला सांगायची आहे. दैवी शक्ती त्याच मनुष्याला मार्ग दाखवतात जे खऱ्या मार्गावर चालतात, जे सात्विकतेच्या मार्गावर चालतात. त्यामुळे आज 4 दिवस जरी झालेले असले तरी येणारे 5 दिवस अजूनही तुमच्या हातात आहेत. तुम्ही निश्चितच तुमचं ध्येय गाठू शकता. तुम्हाला आध्यात्मिक उन्नती मिळेल, तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये यश मिळेल, पण त्यासाठी आपण वागण्यातून बोलण्यातून सुद्धा सात्विक राहणं अत्यंत गरजेचं आहे. आशा करतो की आज जे मार्गदर्शन मी तुम्हाला केलं ते मार्गदर्शन तुम्हाला पटलं असेल. अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जय दुर्गा देवी माता, जय श्री गुरुदेव दत्त.